तर महाराष्ट्राचा विमानतळ विकासाला वेग येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे आदेश दिले। पुरंदर शिर्डीसह महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची 93वी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आले। तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने पुरंदर विमानतळाचा विकास निश्चित वेळेत पूर्ण करावाचे असे आदेश देखील यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिले। शिर्डी विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचे आदेश यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिले। सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक यंत्रणा बलकट करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येणार असून चार्टर्ड विमानांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा अपेक्षित आहे। एमएडीसी मार्फत आता नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोंदिया, अमरावती या 7 विमानतळांचा विकास सुरू आहे। रत्नागिरी विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे। सध्या 9 विमानसेवा उपलब्ध असून चंदीगड आणि अमृतसर मधून नांदेडसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तर शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुढील सुनावणी आता 4 ऑगस्टला होणार आहे। बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणं लोकशाहीवर आघात आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। शिंदेची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती असं सिब्बल यांनी म्हटलं। सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर 4 ऑगस्टला शिंदेची शिवसेना युक्तिवाद करणार आहे। कोर्टामध्ये कपिल सिब्बल साहेबांनी आता भूमिका मांडल्यानंतर आमचे देखील वकील आहेत, आमचे देखील वकील त्याच्याबद्दलची भूमिका मांडतील आणि आम्ही कायदेशीररित्या ज्या आवश्यक बाबी आहेत ह्या 100% पूर्ण केलेल्या असल्यामुळं योग्य तो न्याय आम्हाला मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका दाखल असताना त्याचा निकाल प्रलंबित असताना न्यायालयाच्या निकालावर बोलणं हे योग्य नाही, परंतु आम्ही अतिशय सगळ्या कायद्याचा विचार करून आम्ही कायदेशीर बाजू ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडतोय आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। गेली जवळजवळ 4 वर्ष आज होऊन गेली, रोज तारखेवर तारीख मिळते, त्यामुळे न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास हा आता जवळजवळ उडालेला आहे की ही न्याय व्यवस्था आज पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्यासंदर्भामध्ये काही न्याय करेल का याबद्दल शंका वाटते आणि म्हणून जोपर्यंत याचा अंतिम निवाडा होत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवता येणं कठीण आहे।